बुलढाणा जिल्ह्यातील बोरी अडगाव या परिसरातील वृद्ध शेतकरी गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी या परिसरातील जवळपास 200च्या जवळपास वृद्ध शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आजचा हा 5वा ते 6वा दिवस आहे, परंतु अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। या ठिकाणी आपण बघू शकतोय की खूप मोठ्या प्रमाणावर महिला सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध परिसरातून या परिसरातील विविध गावातून या ठिकाणी आलेले आहेत। वृद्ध शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु अनेक वृद्ध शेतकऱ्यांची 5 दिवसापासून अन्न पाण्याविना या ठिकाणी बसून आहे। अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती सुद्धा बिघडलेल्या आहेत, परंतु प्रशासनाने अद्यापही या ठिकाणी याची दखल घेतलेली नाही। या ठिकाणी आता या उपोषणाला भेट देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर उपोषणकर्त्यांची भेट घेतात। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नक्की रविकांत तुपकर हे आताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत, उपोषणकर्त्यांची भेट त्यांनी घेतलेली आहे। काय म्हणाल, वृद्ध शेतकरी गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, काय भावना आहे तुमच्या, काय या शेतकऱ्यांचा? नाही, मुळामध्ये सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। हे शेतकरी सर्वसामान्य शेतकरी आज 5वा दिवस उपोषणाचा आहे। त्यांच्या तब्येती खराब झालेल्या असताना सरकार दखल घ्यायला तयार नाही। यांची मागणी काय चूक आहे हो? आज पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनच्या आणि कापसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झालेली आहे। दुष्काळ जाहीर करून तातडीने त्यांना मदत करणं अपेक्षित आहे। मग तुम्ही मदत काय मेल्यावर डिक्लेअर करता का? त्यांचं सरळ शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की कर्जमुक्त करा आम्हाला, कारण सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, जो काय माल आमच्या हातात आला त्याला भाव नाही, आणि खंड पडल्यामुळं रब्बीचा हंगाम हातातून गेलेला आहे। कुठं गारपीट झाली, कुठं अतिपाऊस झाला, याच्यामध्ये खराब हवामानामुळे आमचा हरभरा गहू हे सुद्धा गेलेलं आहे। मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आज हे शेतकरी उपोषणाला बसलेत तर यांनी शेवटची स्टेज गाठलेली आहे। यांच्या समोरचे सगळे पर्याय संपले म्हणून उपोषणाला बसलेले आहेत। नुसतं थातूर मातूर उत्तर देऊन चालणार नाही। या शेतकऱ्यांची मागणी आहे की खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा। यांनी सदृश घोषित केला। सदृश म्हणजे दुष्काळ वाटतो नाही, तो आहेच आहे। आणि फक्त कर्जाचं पुनर्गठन करणं किंवा कर्ज वसुलीला स्थगिती देणं किंवा शेतसारा माफ करणं ह्या काही उपाययोजना होऊ शकत नाही। हे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे। सरकार निगरगट्ट आहे। आता हा सर्वसामान्य शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी 5वा दिवस असताना या ठिकाणी उपस्थित आहे। लक्षात ठेवा, हे आंदोलनाचं लोण आता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही, सरकारनं ध्यानात ठेवावं। आणि मी आता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे। आता उपोषणाच्या मार्गाने तर शेतकरी बसलेलेच आहेत, पण आता या पुढाऱ्यांना गावबंदी करायची का याचाही निर्णय आता या शेतकऱ्यांना विचारून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घ्यावा लागेल। पक्ष पार्टी बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन आता राज्यव्यापी करणं अपेक्षित आहे। त्याच्याशिवाय हे पुढारी सुतावर येत नाही। नेमकं काय कारण असेल? प्रशासन असू देत किंवा लोकप्रतिनिधी असू देत, या उपोषणाला बेदखल का करतात? कारण हे वृद्ध शेतकरी गेल्या 5 दिवसापासून अन्न पाण्याविना इथं बसलेत। काही शेतकऱ्यांच्या प्रकृती बिघडल्यात। जवळपास 80-85 वर्षाचे शेतकरी सुद्धा बसले आहेत। काय वाटतं तुम्हाला, या शेतकऱ्यांची का दखल घेत नसेल सरकार? नाही, एक तर मुळामध्ये काय आहे की सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी ही जमातच नाही आहे। तुमच्या माहितीसाठी यांच्या डोक्यात ग्राहक आहे, यांच्या डोक्यात सरळ आहे। देशातले 140 कोटी ग्राहक महत्त्वाचा का 14 कोटी शेतकरी महत्त्वाचा? यांच्याकडे निवडणुकांची कॅल्क्युलेशन आहे हो। 2.25 कोटी शेतकरी महत्त्वाचा का 10 कोटी ग्राहक महत्त्वाचा? आणि दुर्दैवाने शेतकरी एका ठिकाणी नाही याचा हे गैरफायदा घेतात। आम्ही शेतकरी गरीब आहोत, आम्ही बोलत नाही, आम्ही सहन करत चाललो, म्हणून हे अशा पद्धतीने मस्तवालपणे वागायला लागलेले आहेत। पण लक्षात ठेवा, गावातला शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहेत। आम्ही आज जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहे, पण आम्ही सुद्धा एक वेळ सुपात येऊ, तुम्हाला जात्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगायला शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे। सगळे पर्याय संपले नाहीत शेतकऱ्यासमोरचे। पुढाऱ्यांवर यांचा विश्वास राहिलेला नाही, आमदार खासदारांवर यांचा विश्वास राहिलेला नाही। काय करतात निवडून आलेले लोक? नागपूरच्या अधिवेशनात सभागृहामध्ये एक शब्द सुद्धा बोलले नाही। लाजा वाटायला पाहिजे यांना। इकडे येऊन काय मोठ्या गप्पा आणता माध्यमांमध्ये येऊन आणि सभांमध्ये येऊन, तिथं का तुम्ही बोलले नाही? नागपूरच्या अधिवेशनामध्ये सोयाबीन कापसाच्या दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृह बंद पडायला पाहिजे होतं। एक मोठी मदत डिक्लेअर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात यायला पाहिजे होती। यांच्या डोक्यात असे NDRFची आणि SDRFची मदत द्यायची, परंतु निवडणुकीच्या तोंडावर द्यायची, आचारसंहिता लागायच्या आधी, म्हणजे त्याचा फायदा उचलता आला पाहिजे असं यांच्या डोक्यात आहे। तोपर्यंत आमच्यावर 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मग काय करणार आहे आम्ही? मी तुम्हाला सरळ सांगतो, गावगाड्यातला शेतकरी खवळलेला आहे। आम्ही पण अनेक दिवस झाले आंदोलन करतोय। आता फक्त आमचा शेतकऱ्यांचा जीव द्यायचा शिल्लक राहिलेला आहे, बाकी सगळं आम्ही करून बसलेलो आहे। तर नक्कीच गेल्या 5 दिवसापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। या ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही तरुण शेतकरी सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसले, जे आपल्यासोबत आहे। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही किती दिवसापासून उपोषणाला बसले? काय मागण्या आहेत तुमच्या? आज 5वा दिवस आहे। आज 5वा दिवस असून माझी रात्री प्रकृती सुद्धा खालावली होती।
त्याच्यानंतर सुद्धा कोणतीच प्रशासकीय शासकीय अधिकारी दखल नाही घेऊ राहिले. आतापर्यंत हे दखल घ्यायला पाहिजे होती. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, काय तर जगाचा पोशिंदा शेतकरीच जगून नाही राहिला. त्याला आत्महत्या करायचा टाईम आणला, अजून सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल नाही घेऊ राहिले. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या ज्या कोणते पैसे सूट करता, केंद्र सरकार अनेक उद्योगपतींना कर्जमाफी करते, पण शेतकऱ्यांच्याकडेच तिजोरीत पैसा नसते का? तुमची दखल घेतल्या गेली नाही. आता काय नेमकं तुमच्या पुढे पर्याय काय? उद्या तुम्ही एक ट्रॅक्टर रॅली पण काढणार आहेत, काय कसं नियोजन? नाही, आमचे नेते सन्माननीय रविकांत तुपकर साहेब नेहमी एक प्रत्येक भाषणात एक सांगतात, मरता हो क्या नाही करता. याचा आम्ही ते प्रेरणा घेऊन आम्ही स्पष्टपणे सांगत आहे सरकारला. आमचा स्पष्टपणे इशाराच आहे, जर फक्त आता आमचा उद्या ट्रॅक्टर मोर्चाच आहे, याच्यानंतरचं पाऊल आमचे गावोगावी आमचे सर्व शेतकरी बांधव जाळपोळ करतील, रास्ता रोको करतील. आणि जर उद्या जर आम्ही त्याही जे आज कलेक्टरच्या माध्यमातून आमची जे मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये जर समजा आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या जर नाही, तर आम्ही इथं येऊन परत आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे आणि गावोगावी सर्व शेतकरी बसणार आहेत, त्यात काही शंका नाही. तर नक्कीच आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. वृद्ध शेतकरी हे अन्न पाण्याविना 5 दिवसापासून या ठिकाणी बसलेले आहेत, मात्र अद्यापही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे आता या परिसरात मोठ्या संतापाची लाट आहे. स्वतः शेतकरी नेते रविकांत तुपकर या ठिकाणी या शेतकऱ्यांची चर्चा करत आहेत आणि यातून काय नेमका तोडगा निघतो किंवा पुढच्या आंदोलनाची काय दिशा ठरते हे आता बघणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, पोरी अडगाव, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.